थोडाफार आपला दुरावा होत राहतो. तर नाही का म्हणजे तुम्ही, माझं म्हणणं आहे की हा दुरावा तर होतो, परंतु तुम्ही ना पूर्ण वेळामधून 1 तास नाही का, 1 तास तरी तुम्ही तुमच्या आहे ना आईबाबांजवळ बसा, त्यांना सांगा नाही का, त्यांचं म्हणजे तुम्ही मन जाणून घ्या की त्यांना काय बोलायचं आहे, त्यांना तुमच्याकडून काय. आपले आईबाबा माहिती आहे का तुम्हाला, आपले जे आईबाबा असतात ना ते खरंच आहे ना निस्वार्थी असतात. त्यांचा आहे ना कोणताच स्वार्थ नसतो. त्यांचा स्वार्थ म्हणजे ते निस्वार्थी मनाने ना तुमच्यासाठी सगळ्या काही गोष्टी करत असतात. त्यांचा ह्या सगळ्या म्हणजे त्यांना कोणताच मोबदला तुमच्याकडून नाही का नको असतो. तर त्यांची एकच भावना असते की मी जे ते तुम्हाला जेवढे देत आहेत ना त्याच्यात त्यामधलं फक्त त्यांना आहे ना म्हणजे तुमच्यावर चांगले संस्कार व्हावे, तुम्ही नाही का स्वतः मजबूत व्हावे, म्हणजे स्वतःला तुम्हाला करता यायला हवं नाही का, तुम्ही निर्भीड व्हावे, तर सांगा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावे, म्हणजे हे त्यांचं स्वप्न असतं. असं नसतं की त्यांना त्यांच्यातून मोबदला हवा असतो की नाही माझा मुलगा मोठा झालेला मला सोनं देईन, नाणं देईन, घर देईन, गाडी देईन, बंगला देईन, अशी त्यांची काहीच अपेक्षा नसते. ते एकदम निस्वार्थ मनाचे असतात. त्यांचा याच्यात कसलाही स्वार्थ नसतो. जो स्वार्थ असतो तो फक्त त्यांच्या मुलाबाळांसाठी असतो की माझी मुलं-बाळं मोठे व्हावेत, त्यांना नाही का चांगली नोकरी लागावी, त्यांच्यावर चांगले संस्कार असावे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना आहे ना त्याच्यातून हव्या असतात. बस एवढंच म्हणजे त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आहे ना पूर्ण डेमध्ये नाही का जेवढा 1 तास का होईना तुम्ही तुमच्या आईवडिलांना नाही का जवळ बसा, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी बोला की नाही का, त्यांना एवढं तरी सांगा की नाही का आई बाबा नाही का तुम्ही माझ्यासाठी खरंच जे केलं आहे ना ते खरंच म्हणजे खूप म्हणजे नाही का म्हणजे ते न बोलण्यासारखंच आहे नाही का, म्हणजे जे केलं आहे ते म्हणजे चांगलंच केलं आहे तुम्ही माझ्यासाठी, पण मला जे आत्ता करायचं आहे ना ते फक्त तुमच्यासाठी करायचं आहे. असा शब्द तुमचा असू द्या, कारण की ना ते फक्त तुमच्यासाठी करता आले, त्यांचं याच्यामध्ये काहीच स्वार्थ नाही. तर तुम्ही इथून पुढे जे काही करताना ते फक्त म्हणजे नाही का त्यांच्यासाठीच करा असं माझं म्हणणं राहील. कारण आहे ना त्यांच्यासाठी केलं काय तुमच्यासाठी केलं काय होणार तर एकच आहे, ही गोष्ट एकच असणार आहे. म्हणजे तुम्ही पहा ना तुमचे आईवडील काम करतात, तुम्हाला म्हणजे नवीन नवीन कपडे घेतात, नवीन नवीन चप्पल बूट एक्सेट्रा म्हणजे देतातच तुम्हाला नाही का. तर म्हणजे त्याच्यात म्हणजे तुम्ही पहा ना, तुम्ही आता इथे बसला आहेत तर म्हणजे चांगले दिसत आहेत बघा, किती आपण व्यवस्थित आवडून वगैरे आलो. ह्या सगळ्या गोष्टी कुणी तुम्हाला दिलेल्या आहेत, कुणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तर तुमच्या आईबाबांनी. तुम्ही एवढे टाय इन बिंच सूट बूट व्यवस्थित राहत आहे तर कोणामुळं राहत आहे, तर तुम्ही तुमच्या आईबाबांमुळं राहत आहे. तर तसंच म्हणजे तुम्ही त्यांच्यामुळं तुम्ही एवढे व्यवस्थित राहत आहे, तसंच आपल्यामुळं ते व्यवस्थित कसे राहतील याचा विचार तुम्ही करा असं माझं म्हणणं राहील. आणि अजून सांगायचं झालं तर पहा ना, आपण जेव्हा लहान होतो